हॅलो फ्रेंड्स, आईची रेसिपी या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण उपवासासाठी एक स्पेशल रेसिपी बघणार आहोत। तर उपवासाचं थालीपीठ हे आज आपण इथे बघणार आहोत। तर चला तर मग बघूयात की याची रेसिपी कशी आहे। मी इथे 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे आणि साबुदाण्याला व्यवस्थित आपण भाजून घेतो। इथे व्यवस्थित असं भाजून घ्यायचे। त्यानंतर मी बटाट्याचे साल काढून घेते। 4 बटाटे मी इथे जवळपास घेतलेले आहेत आणि याचे साल काढून झाल्यानंतर मी याला व्यवस्थित किसून घेणार आहे। बारीकसर याला किसून घ्यायचं आहे, जेणेकरून जे आपण याचं सारण जे बनवणार आहोत त्यामध्ये हे व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे। मी आता याला किसून घेतलेला आहे बारीक इथे। त्यानंतर मी जो साबुदाणा भाजून घेतला होता त्याला मी मिक्सरमध्ये काढून इथे बारीक त्याची पावडर बनवलेली आहे आणि ती पावडर मी यामध्ये ॲड केली आता। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे मी इथे आणि तुम्ही थोडासा कूटही यामध्ये घालू शकता, शेंगदाण्याचा कूट। तर तो मी इथे ॲड करते। त्यानंतर मी इथे मिरचीची पेस्ट बनवून घेतलेली आहे। ती हिरवी मिरचीची पेस्ट यामध्ये मी 1 चमचा जवळपास ॲड केली आहे आणि याला आता मी मिक्स करून घेते। छान याला हाताने आता मी मिक्स करून घेणार आहे, जेणेकरून जे मिरचीची पेस्ट आणि मीठ यामध्ये व्यवस्थित असं मिक्स होऊन जाईल। आपण व्यवस्थित मळून याला थोडंसं भिजू देणार आहोत। त्यानंतर मी आता तव्यावरती हे थालीपीठ थापणार आहे। सो इथे मी पहिले थोडंसं तूप लावून घेते। यामुळे आपलं थालीपीठ जे आहे ते तव्यावरती चिटकणार नाही। तर छान असं यावरती आपण थापून घेणार आहोत। इथे आकार पण व्यवस्थित गोलाकार घेते मी। तर थोडंसं असं जाडसरच थालीपीठ असतं, तर जाडच ठेवायचं आणि याला वरतून पण थोडं साजूक तूप लावून आपण गॅसवरती याला मध्यम आचेवरती ठेवणार आहोत। 10 मिनिट आपण वेट करणार आहोत। 10 मिनिट झालेले आहेत। एकदा बघून घेऊयात आपलं व्यवस्थित थालीपीठ झालंय की नाही। दुसऱ्या साईडनं पण याला सेम त्याच प्रकारे आपण भाजून घेतोय। तर दोन्ही साईडने व्यवस्थित असं ब्राउनिश कलर याला आलेला आहे। दिसायलाच एकदम चविष्ट असा पदार्थ दिसतोय आपला। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। थँक्यू।